गीतेचा असणारा चौथा श्लोक जो आहे, हा चौथा श्लोक आपण मागच्या पाठामध्ये पाहत होतो. न कर्मणाम नारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. की अशा प्रकारे मनुष्य कर्माचा जोपर्यंत आरंभ करत नाही, म्हणजेच कर्मयोगाला जोपर्यंत आपण आरंभ करत नाही तोपर्यंत मनुष्य निष्कर्म सिद्धीला प्राप्त होऊ शकत नाही. निष्कर्म सिद्धी म्हणजे काय, तर ज्ञानाची असणारी परिपक्व अवस्था जी आहे, त्या ज्ञानाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आपण मागच्या पाठामध्ये 7 भूमिका ज्या पाहिल्या, त्या 7 भूमिकेमधील असणाऱ्या चौथ्या भूमिकेपासून वरच्या भूमिका ज्या आहेत ते नैष्कर्म्य सिद्धी. आणि मग ती नैष्कर्म्य सिद्धी त्या ठिकाणी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, कर्मयोगाचं असणारे फाउंडेशन. बिल्डिंग जी आहे, बिल्डिंग किती जरी उंच असले तर उंच बिल्डिंगमध्ये काय अर्थ नसतो, फाउंडेशन किती खाली आहे आपण याचा विचार करतो. म्हणून त्याकरता मग आपण काय करतो, तर जोपर्यंत फाउंडेशन खालचं पाया खालच्या दगडाला लागत नाही तोपर्यंत आपण खणत राहतो. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तो दगडाला लागतो त्यावेळेस तो भक्कम होतो. मग त्याच्यामध्ये त्याच्यावर उभी राहणारी इमारत ही कधीच पडणार नाही, कोसळणार नाही, याची आपल्याला शाश्वती येते. त्याप्रमाणे या ठिकाणी नैष्कर्म्य सिद्धी म्हणजेच ज्ञानाची असणारी परिपक्व अवस्था ही जरी त्या बिल्डिंगच्या स्वरूपामध्ये अत्यंत उच्च कोटीची असली तरी तिचा असणारा पाया, ज्याप्रमाणे इथे लौकिक व्यवहारामध्ये बिल्डिंगचा असणारा पाया जेवढा भक्कम असतो तेवढी बिल्डिंग भक्कम. मग किती वादळ वावळ काही येऊ दे, काही तिला फरक नाही, कारण का पाया किती खोल आहे हा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे इथे ज्ञानयोग निष्ठा जरी प्राप्त करायची असेल तर त्या ज्ञानयोग निष्ठेचा असणारा पाया म्हणजे कर्मनिष्ठा. आणि म्हणून अशा प्रकारे असणारी जी कर्मनिष्ठा आहे, ही कर्मनिष्ठा कशा प्रकारे प्राप्त केली पाहिजे हे सर्वच्या सर्व भगवंत या 3ऱ्या श्लोकाच्या अध्ययनातून आपल्याला सांगायचा प्रयत्न करताना. बरेच वेळा काय होतं, वेदांत शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर किंवा वेदांत शास्त्राचं अध्ययन आरंभ केल्यानंतर बरेच साधक जे आहेत ते अधिकारी नसताना सुद्धा त्यांच्यात अजून अधिकारीत्व प्राप्त झालं नाही, फक्त आरंभच केलाय, श्रवणच चालू केलंय वेदांत शास्त्रात. आणि अशा प्रकारे श्रवण आरंभ केल्यानंतर बरेच साधक ब्रह्मचारी काय करतात, ते आता आम्ही वेदांत शास्त्राचा अनुष्ठान अध्ययन आरंभ केलेला आहे, आता श्रवण चाललंय, मनन चाललंय, आता आम्हाला कर्म का करायची म्हणून कर्माचा त्याग करतात. परिपक्व अवस्थेला जोपर्यंत मन जात नाही कर्म करून तोपर्यंत कर्माचा त्याग करणं अशक्य हेच भगवंत सांगतात. म्हणून त्यासाठी भगवंत सातत्याने सांगतात काय, जी असणारी उर्वार्ग इव इंद, एकदा तुमची परिपक्व अवस्था नैसर्गिक अवस्था प्राप्त झाली अंतःकरणाची की तुम्हाला करण्याची गरजच नाही, आपल्या आप हे सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत आध्यात्मिक शास्त्रामधल्या, या सर्वच्या सर्व आपल्या आप होणाऱ्या गोष्टी आहेत. फार प्रयत्न करत बसायचं नाही त्याच्यामध्ये, आपल्या आप तुमची ती अवस्था प्राप्त झाली. म्हणून या ठिकाणी म्हणतात न कर्मणा अनारंभात, कर्माचा आरंभच केला नाही, अजून कर्मच माहिती नाही काय कशी करायची, कोणती करायची, आणि काय केलं त्यांनी लगेच कर्म, आता मी त्याग करतो, आता मी वेदांत शास्त्र आरंभ केलेला, आता मला कर्म काय करायची. आणि म्हणजे अशा प्रकारे यज्ञो दान तपश्चैव सांगितलं. म्हणून गीतेने का करायचं, पावनानी मनीषिणः, जे साधू आहेत किंवा अथवा जे साधक आहेत यांना काय करतात, हे यज्ञ दान आणि तप का करायचं, पुन्हा पुन्हा तप का करायचा, यज्ञ का करायचं, दान, तर पावनानी मनीषिणः गीतेने सांगितलं की त्यांना पावन म्हणजे पवित्र करण्याचं. पवित्र करण्याचं म्हणजे अंतःकरणामध्ये असणारे हे रागद्वेष जे आहे यांना नष्ट करण्याचं काम जे आहे हे करतात. आणि मग सातत्याने ते करत राहिल्यानंतर तिथं येणारे अंतःकरणामध्ये येणारे विकार, हे विकार नष्ट करण्यासाठी
कर्मयोगाचा अनुष्ठान अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारे मागच्या श्लोकामधून सांगतात, न कर्मणा अनारंभ, नुसतं कर्माचा आरंभ केलाच नाही आणि काय मी निष्कर्म्य सिद्धीला प्राप्त झालो, आता मी ज्ञानी झालो, ज्ञाननिष्ठा झालो, आत्मज्ञानी झालो, तत्वज्ञ झालो, असं म्हणून काही उपयोग होऊ शकत नाही. न च संन्यासनादेव सिद्धीम समधिगच्छति. म्हणजे अशा प्रकारे कर्माच्या केवळ त्यागाने सुद्धा अधिकारी नसताना केलेला त्याग, आता पुढच्या श्लोकात सांगितलं, मिथ्याचारस्य उच्यते, त्याचा काही त्याला उपयोग होत नाही. अधिकारित्व असेल म्हणून आपल्याकडे अधिकारित्व जे आहे ह्याला आपण का मानतो, तो अधिकारी आहे का नाही. कारण अधिकारी व्यक्तीकडून जी गोष्ट आपण शिकतो ती निश्चितपणे फलसिद्धी देणारी ठरते. म्हणून आपण आध्यात्मिक शास्त्रामध्ये आपण प्रत्येक त्याचा अधिकार किती आहे, त्याचा अधिकार तो आहे का ते सांगण्याचा आपण सातत्याने प्रश्न करत असतो. म्हणून या ठिकाणी एवढंच सांगायचा प्रयत्न आहे भगवंताला की जोपर्यंत हे अर्जुना तू जे म्हणतोय घोर घोर कर्म, अर्जुनाचा प्रश्न आहे काय, तदत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. त्या घोर कर्म ज्याला म्हणतो ती कर्म घोर नाहीयेत हे भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की अर्जुना ज्या कर्मांना तू घोर म्हणतोय ती निश्चितपणे घोर स्वरूपाची कर्म नाहीत. मग ती काय करणार आहे, हीच कर्म तुला नैष्कर्म्य सिद्धीकडे घेऊन जाणारी आहेत आणि म्हणून त्याचा त्याग करणं लगेच, अजून मानसिक अंतःकरणाची स्थिती अजून तेवढी झालेलीच नाहीये आणि अंतःकरणाची स्थिती तेवढी न झाल्यामुळे त्या गोष्टीचा त्याग करणं ते साधकाच्या दृष्टीने काय हा स्लिपरी पाथ आहे त्याला म्हणतात. तो घसरणारा ज्याला रस्ता वाटतं मी असा आहे मी तसा आहे पण तसं होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे मागच्या श्लोकाचे शेवट सांगितलं, काय सांगितलं, न च संन्यसनादेव इति न अपि संन्यसनाद एव केवलात कर्म परित्याग मात्रात एव ज्ञानर्हितात् सिद्धिं नैष्कर्म्य लक्षणाम ज्ञानयोगेन निष्ठाम समाधी गच्छति न प्राप्नोति. आता तिथे मागच्या पाठाला आपण शेवट केला की अशा प्रकारे केवळ संन्यास घेऊन मनात आलं म्हणून संन्यास घ्यायला गेला तसं होऊ शकत नाही. केवळ संन्यास घेऊन विनाज्ञानाने काय केवळ कर्म परित्याग मात्रेण वाटलं की काय करतो आता मला संन्यास घ्यायचा आहे, अजून त्याची काय झाली अधिकारित्व प्राप्त झालेलं नाहीये आणि मग काय केलं तरी कर्म परित्याग केला. मग अशा केवळ कर्म परित्यागाने मात्राने मनुष्य काय नैष्कर्म्य सिद्धीचे अर्थात ज्ञानयोगाद्वारे होणाऱ्या स्थितीस प्राप्त होत नाही. नुसतं मनात आलं म्हणून नाही, त्याच्यासाठी असणारी प्रत्येक पायरी त्या काल पाठात पाहिलं आपण, योगाच्या पण असणाऱ्या त्या भूमिका, ध्यानयोगाच्या पण असणाऱ्या भूमी एकानंतर एक, यमनंतर नियम, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान नंतर समाधी. यमापासून डायरेक्ट समाधीला जात नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये बसण्याची पण पात्रता तेवढी झाली पाहिजे, आसन सिद्धी पण झाली पाहिजे. आसन सिद्धी म्हणजे काय, एका जागेवर ज्या वेळेस आपण त्याच जे आसन घालू सुखासन पद्मासन जे काही असेल त्या आसनावर ज्या वेळेस एका जागेवर 3 तासापेक्षा जास्त वेळ आपण बसू शकतो त्याच वेळेस ती आसन सिद्धी होते. म्हणजे हा सगळा क्रम एकानंतर एक आहे. अवस्था लगेच यम प्राप्त केला आणि मी लगेच काय झालं समाधी अवस्थेला जातो. समाधी अवस्थेला जाण्यासाठी तुझी पहिली आसन सिद्धी झाली पाहिजे, तुला तेवढ्या वेळ त्या आसनावर तिथं बसता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय पाहिजे, पुन्हा अंतःकरणाची शुद्धी पाहिजे, अंतःकरण स्थिर पाहिजे. जसं दिवा जो असतो, दिवा आपण ठेवल्यानंतर काय होतं, सातत्याने त्याला वाऱ्याची जर झुळूक लागत असेल तर काय होतं, तो दिवा स्थिर राहत नाही, त्याचा प्रकार व्यवस्थित पडत नाही, सारखा चलबिचल करत राहतो. मग त्याचा जो प्रकाश असतो तो प्रकाश पण स्थिर पडत नाही. मग आपण काय करतो, आपण त्याला ज्या ठिकाणी वारा लागणार नाही त्या ठिकाणी ज्यावेळेस तो दिवा ठेवतो किंवा त्याला काचेने आपण प्रोटेक्ट करतो, व्यवस्थित करतो, त्यावेळेस काय त्याचा प्रकाश व्यवस्थित पडतो. तसंच या ठिकाणी
हे वारा म्हणजे असणारे बाहेरचे दोष जोपर्यंत आहेत तोपर्यंत चित्ताला एकाग्र करू शकत नाही सातत्याने. ते काय करतात, ते दोष या वायू रूपेने, जसा हा वायू त्या दिव्याला स्थिर करत नाही त्याप्रमाणे हे दोष त्या चित्ताला, त्या अंतःकरणात एकसारखं स्थिर ठेवत नाही. सातत्याने ते त्याच्या मनामध्ये येऊन त्याला विचलित करतात. आणि एकदा तो विचलित मन झालं की ज्याचं मन विचलित झालेलं असतं त्याला आसन सिद्धी प्राप्त होत नाही. कुठल्याही प्रयत्न सातत्याने मग इकडे जाईल तिकडे जाईल, याचा विचार करेल त्याचा विचार करेल आणि मग काय करेल, मध्येच उठून निघून जाईल. आलं का? म्हणून मनाची स्थिरता ध्यान करण्यासाठी किंवा ज्ञान मार्गामध्ये त्याची असणारी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाची असणारी स्थिरता, मनामध्ये असणारे हे सगळे राजसिक गुण, तामसिक गुण हे सगळे निघून जायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस निघून जातील त्यावेळेस तिथं जेव्हा सात्विक गुणाची निर्मिती होईल त्याच वेळेस ते मन आता काय त्या वातीप्रमाणे अत्यंत स्थिर एकसारखं मग काय करेल, मागच्या पाठामध्ये सांगितल्याप्रमाणे उत्तमा सहजावस्था, त्या सहज अवस्थेमध्ये तसंच तो बसला रे बसला, त्याला करण्याची गरजच पडत नाही. मग प्राणायाम प्रत्याहार काय ना, बसला की त्याचं आपल्या मन उन्मनी भावाला आपल्या होतं तिथं सगळं. त्याला मग तिथं त्या ठिकाणी मी बसलोय, मग आता प्राणायाम करतोय, हे करतोय, काही नाही. तो ज्या त्या ठिकाणी यस्य रमते चित्तम, यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती 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 तेव. मग तो कसाही असला तरी त्या ठिकाणी त्याला त्या परमार्थाची प्राप्ती अथवा ती नैष्कर्म्य सिद्धी त्याला आपल्या प्राप्त होत राहते. म्हणजे अशा प्रकारे. आणि जर कर्माचं अनुष्ठान व्यवस्थित नसेल, चित्त विचलित असेल, चित्तामध्ये अनेक प्रकारचे अजून कामक्रोधादी असणारे हे सर्व रिपू त्या ठिकाणी असतील तर निश्चितपणे त्याच्या चित्ताची अस्वस्थता राहील. आणि चित्त अस्वस्थ राहिल्यानंतर आपणच बघा व्यावहारिक याच्यामध्ये जर चित्त जेवढं माणसाचं आपण तो जो माणूस अस्वस्थ चित्त झालं की एका जागेची शांत बसू शकत नाही. मग काय करतो, खाली बसेल, वर उठेल, इकडे जाईल तिकडे जाईल, खिडकीतनं डोकावेल. जेवढं तुमचं चित्त अस्थिर तेवढी शरीराची हालचाल जास्त. मग इकडे चक्कर मारेल तिकडे चक्कर मारेल, कोण फोन येतोय का नाही येतो का, इकडे बघेल तिकडे काय झालं. म्हणजे जेवढ्या चित्ताची अस्थिरता अधिक तेवढं काय होईल, त्याचा असणार शरीराच्या असणाऱ्या हालचाली अधिक. आणि चित्ताची स्थिरता प्राप्त करायची असेल तर त्या आधी काय केलं पाहिजे, कर्मयोगाचा अनुष्ठान. आणि कर्मयोगाच्या अनुष्ठानाने ज्यावेळेस त्या कर्मयोगाचं अनुष्ठान करून तामसिक आणि राजसिक ज्या वृत्ती आहेत त्या संपूर्ण त्यांचा नाशून फक्त सात्विक वृत्ती राहतील, त्याच वेळेस त्या चित्ताची शुद्धी होईल. आणि अशा प्रकारच्या चित्ताची शुद्धी, अंतःकरणाची एकदा शुद्धी प्राप्त झाली की त्या ज्ञाननिष्ठेमध्ये तो स्थिर होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी आचार्य त्याच्यामध्ये पुढे म्हणतात, 5वा श्लोक जो आहे त्या 5व्या श्लोकाचा असणारा उपोद्घात किंवा प्रपीठिका. आचार्य काय म्हणतात, कस्मात पुनः कारणात कर्महन्यास मात्रात एव ज्ञानरहितात सिद्धिं नैष्कर्म्य लक्षणं पुरुषो न अधिगच्छति इति हेत्वाकांक्षायाम आह. म्हणजे आचार्य या ठिकाणी म्हणतात, विना ज्ञान केवळ संन्यास मात्र घेऊन, अजून ज्ञानच नाही फक्त संन्यास घेतला, अलग लक्षात. म्हणजे अशा प्रकारे विना ज्ञान केवळ संन्यास मात्र घेऊन मनुष्य नैष्कर्म्य सिद्धीला का प्राप्त करत नाही. विनाज्ञान केवळ माझ्या मनात आलं म्हणून मी संन्यास घेतात असं होतं. म्हणून असणारी अंतःकरणाची अवस्था, चित्ताची असणारी अवस्था, तेवढं ते अधिकारित्व त्याच्यामध्ये प्राप्त झाले आहे का, तेवढा विवेक वैराग्य त्याच्यामध्ये आलंय का, समाधी षटक संपत्ती आली आहे का त्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय का तो, त्यानंतरच पुढचं स्टेज आहे. आणि म्हणून अशा प्रकारे विना केवळ मला वाटलं म्हणून मी संन्यास घेतो होऊ शकत नाही. आणि तेच सांगतात, विना ज्ञान केवळ संन्यास मात्र घेऊन मनुष्य नैष्कर्म्य सिद्धीरूप सिद्धीस प्राप्त करीत नाही. मनात आलं त्याच्यासाठी असणारे अधिकारित्व
चित्ताची शुद्धी हे आवश्यकच आहे आणि चित्ताची शुद्धी आवश्यक करण्यासाठी काय कर्मण्येवाधिकार असते. मागे ज्याप्रमाणे सांगितलं कर्मामध्येच तुझा काय अधिकार आहे. पहिल्यांदा कर्म तुला करणं नित्य आहेच. आणि म्हणून अशा प्रकारे या कारणाची इच्छा झाल्यावर भगवान म्हणतात का बरं. त्याच्या भगवान उत्तर देतात की का कर्माचं अनुष्ठान केल्या विना नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही त्याचं असणारं उत्तर भगवंत या श्लोकाच्या द्वारे देतात. 5वा असणारा नंबरचा श्लोक. नहि गश्चे क्षणमपि जात तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. नहि कश्चित क्षणमपि कोणीही या जगामध्ये काय कोणताही मनुष्य कोणताही जीव कोणीही पण इथे मनुष्य किंवा साधक कोणताही साधक मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्या विना राहू शकत नाही. प्रत्येक क्षणाला स्वस्थ कोणी बसत नाही. आपण अलग लक्षात म्हणजे प्रत्येक क्षणाला प्रत्येक जीव हा कर्म करतच राहतो. मी कर्म करणार नाही, मी शांत बसणार, मग कर्म करणार नाही शांत बसणार हे सुद्धा कर्मच करतो. याच्या पूर्ण मागे बरंच विश्लेषण केलं. मी शांत बसतो, मी काही कर्म करत नाही असं तो म्हणू शकत नाही आपण. कारण का मी शांत बसतो हे शांत बसणं रूप जे कर्म आहे त्या शांत बसण्या रूप करण्याची क्रिया तो करतोय. अलग अलग म्हणून नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विनाकर्म राहू शकत नाही. प्रत्येक क्षणाला आपण कर्म हे करतच राहतो. कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षण मात्र सुद्धा सातत्याने काही ना काहीतरी शारीरिक वाचिक मानसिक काही ना काहीतरी कर्म जरी शांत बसत मनाने चिंतन करा. अरे असं झालं तिकडे जायचं याव करायचं किती वेळ इथं बसायचं आता 10 वाजले एवढे वाजले तेवढे वाजले प्रकाश कधी संपणार काही ना काहीतरी त्याची चिंता ही चालूच राहते. कर्माचं अनुष्ठान हे चालूच राहिलं आहे. म्हणून अशा प्रकारे कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेमध्ये काय क्षणमात्रही कर्म केल्या विना राहू शकत नाही. कारण प्रकृतीला परवश झालेल्या कारण का तर हे सर्वच्या सर्व जीव जे आहेत हे कोण आहे आपण सर्वच्या सर्व प्रकृतीच्या परावश आहोत. तेच सांगितलं कार्यते यवश कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. म्हणजे अशा प्रकारे कारण प्रकृतीला परवश झालेल्या सर्व प्राण्यांकडून प्रकृतीजन्य गुण कर्म करवीत असतात. तुम्हाला करायची गरजच नाही. अलग लक्षात आपण सर्वच्या सर्व जे आहोत हे प्रकृतीच्या अधीन आहे आणि प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे ती प्रकृतीच तुमच्याकडनं त्या तिला वाटतं तसं त्या गुणानुकर्मारूप सात्विक राजसिक तामसिक जो गुण उद्भूत होतो त्या गुणाच्या अनुषंगाने ते प्रकृतीच तुम्हाला प्रकृतीं स्वाम नियोक्षती. त्या ठिकाणी सांगितलं तू कितीतरी अर्जुना शांत बसलास तरी सुद्धा हे प्रकृती आहे. ते प्रकृतीच काय करता आपण म्हणतो माझी इच्छा नव्हती ते करायचं परंतु झालं त्याला मी काय करू मला वाटतच नव्हतं तसं माझ्या हातनं घडेल. असं आपण बरेच वेळा पाहतो की एखादा म्हणतो माझी ते काय नव्हतं पण ते झालं कसं मला माहिती नाही. ते प्रकृती स्वाम नियोक्षती. त्या वेळेला असणारी त्याची ती प्रकृती काय करते त्याला ओढत तिकडे निघून जाते. म्हणून भगवंत म्हणा तुला जरी तू किती म्हटलास मी युद्ध करणार नाही परंतु ज्या वेळेस हे रणवाद्य वाजतील त्याच ती प्रकृती तुला काय करेल त्या युद्धाकडे घेऊनच जाईल. म्हणजे असणारी आपल्याला प्रत्येकाची प्रकृती आपण सर्वच्या सर्वजण हे का प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे मायेच्या अधीन असल्यामुळे प्रकृती म्हणजे माया ती आपल्याला फिरवतीये आणि तिच्या अधीन असल्यामुळे काय होतंय ती आपल्याला जसं पाहिजे किती आपण मनाने म्हटलो मला हे करायचं नाही तर ती प्रकृती काय बलात् आकर्षते. कामेश क्रोध त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचा अर्जुनाचा प्रश्न तेच आहे. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा की आता कुठल्याही प्रकारची मनामध्ये इच्छा नसताना पापम चरिती पुरुष का हा मनुष्य पापामध्ये प्रवृत्त होतो.
तर उत्तर भगवंताचा मनामध्ये असणारे काम क्रोध लोभ म्हणजेच हे असणारे प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तो त्या त्या कर्मामध्ये ओढला जातो आणि तेच या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणजे अशा प्रकारे प्रकृतीची जी कर्म आहेत हे प्रकृती त्याला कर्म करण्यासाठी भाग पाडते. त्याचा असणारा आचार म्हणतात न ही नाही तर यस्मात् क्षणात ही अपि काय बरं नाही यस्मात् क्षणापि कालम जातु कदाचित कश्चित तिष्ठति अकर्मकृत सन कस्मात् कार्यते हि यस्मात् अवश्य एव कर्म सर्व प्राणी प्रकृतिजैहि प्रकृतीतो जातैहि सत्वरज तमोभिः इति गुणैहि. आणि म्हणजे अशा प्रकारे काय तर कोणताही मनुष्य कधी क्षण मात्र सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. सारखं मनाने काय ना स्वस्थ बसला तरी चिंतने चालूच आहे. म्हणून कुठलाही मनुष्य क्षण मात्र सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. का? कारण सर्व प्राणी प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, कारण आपण सर्वच्या सर्व जे आहेत हे सर्वच्या प्राणी काय प्रकृतीपासून उत्पन्न झालेले हे तीन गुण कोणते? सत्व रज आणि तीन तम. सत्व रज आणि तम या तीन गुणांद्वारे काय झालेलं आहोत आपण परवश झाल्यामुळे. या तीन गुणांमुळे आपण या तीन गुणांच्या अधीन आहोत. आपण किती वाटलं असं करायचं तसं करायचं परंतु त्या गुणांच्या अधीन झाल्यामुळे अवश्य कर्मामध्ये प्रवृत्त होत राहतो. म्हणून त्यामुळे आपण काही झालं कितीतरी रोखलं हे करायचं नाही तरी सुद्धा काय होतं आपली प्रकृती त्या बाजूला घेऊन जाते. कारण का तर आपण हे तीन गुण आहे सात्विक राजसिक आणि तामसिक आणि त्या गुणाच्या अनुषंगाने त्याला काय करते ती कार्यामध्ये बलात् घेऊन जाते आणि प्रवृत्त करते. करच त्याला वाटतं नाही करायचं पण म्हणतो आपण माझी मस इच्छा नव्हती परंतु कर्म प्राप्त झालं. का तर तू त्या प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे ती प्रकृती त्याला घेऊनच जाते त्या बाजूला. किती जरी मनाने विचार केला तरी मग काय होतं मग राहू शकत नाही त्या बाजूला तो निघतच जातो. म्हणजे अशा प्रकारे आता म्हणून सत्वरजतम या तीन गुणांद्वारे आपण सर्वच्या सर्वजण काय झालेलो आहोत परवश झाल्यामुळे त्या गुणांच्या अधीन आहोत आपण. आणि त्या गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण आपल्याला ते कर्म करण्यासाठी काय करतात प्रवृत्त करत राहतात. म्हणून अशा प्रकारे अज्ञेति वाक्यशेषो यतः वक्षते गुणैर्यो न विचाल्यते इति सांख्यानां प्रथम करणात अज्ञानाम एव हि कर्मयोग न ज्ञानिनाम. या ठिकाणी पुन्हा सांगतात काय म्हणतात येथे सर्व प्राणीमात्रांसाठी जेवढे सगळे प्राणीमात्र आहेत या सर्व प्राणीमात्रांसाठी काय सांगितलं अज्ञानी शब्द जोडला आहे. जे सर्व प्राणीमात्र जे आहेत हे सर्व अज्ञान अवस्थेमध्ये जोपर्यंत आपण अज्ञान अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म आहे चुकतच नाही करणच आहे कर्म प्राप्तच आहे. म्हणून अशा प्रकारे येथे सर्व प्राणीमात्रांसाठी काय झालं अज्ञानी शब्द जोडला पाहिजे. अर्थात सर्व अज्ञानी प्राणी असे म्हटले म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्म आहे. अलग हा झाला सिद्धांत. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्याला कर्म आहे. अर्थात सर्व अज्ञानी प्राणी असे म्हणले पाहिजे कारण पुढे जो गुणांद्वारे विचलित करू शकत नाही या वाक्याद्वारे ज्ञानी अज्ञानीपासून वेगळे केले आहे. आणि म्हणून अज्ञान अवस्थेमध्येच कर्मयोग आहे ज्ञान अवस्थेमध्ये नाही. म्हणून जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत त्याला कर्मयोगाचं अनुष्ठान हे क्रमप्राप्त आहेच. आणि अशा प्रकारे ज्ञानी अवस्थेमध्ये कारण गुणैर्यो न विचाल्यते एकदा तो ज्ञान अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर ते गुण त्याला विचलित करत नाही. हे पुढे जाऊन भगवंत म्हणतात म्हणजे जो ज्ञानी आहे त्या ज्ञानीला गुण विचलित न करण्यामुळे ज्ञानासाठी कर्म नाही परंतु जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे त्या अज्ञान अवस्थेमध्ये कर्मयोगाचं अनुष्ठान करणं
हे क्रम प्राप्त आहेच. आणि म्हणून ज्ञानिनाम तू गुणैहि अचाल्यमानानां स्वतः चलना अभावात कर्मयोगो न उपपद्यते. आचार्य म्हणतात, म्हणून काय म्हणतात आचार्य, कारण जे गुणांद्वारे विचलित करू शकत नाही. जो ज्ञानी आहे तो काय झाला, एकदा त्या स्वरूपाला गेला, त्याची असणारी अंतःकरणाची स्थिती एकदा त्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर ते गुण कोणते, सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे तिन्ही गुण त्याला विचलित करत नाही. त्या ज्ञानीमध्ये स्वतः क्रियाचा अभाव असल्यामुळे का त्याला कळलं, कर्म करत करत चित्तशुद्धीद्वारे तो त्या ज्ञाननिष्ठेला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तो कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. ते असणारे गुण सात्विक, राजसिक, तामसिक त्याला कर्मामध्ये घेऊन जात नाही. आणि अशा प्रकारे स्वतः क्रियाचा अभाव त्याला कळलं. काय कळलं की इथे कोणतीच क्रिया नाही, स्वस्वरूपा जो आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपामध्ये अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभिर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम नचा संगतम नैव मुक्तिर्न नय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारे असणारं स्वतःचं स्वरूप मी कसा आहे हे त्याला कळल्यामुळे आता त्याला कोणाचाच या ठिकाणी संग होत नाही. आणि कोणाचाच संग होत नसल्यामुळे आता प्रकृतीमध्ये असणारे सर्व गुण तो जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाला आता विचलित करू शकत नाही. तथाच व्याख्यातम वेदा विनाशनमिति अत्र. आणि म्हणून या श्लोकाचं असणारं, या अर्थाचं असणारं विशेष व्याख्यान कशा प्रकारे त्याला व्यथित करत नाही ही कर्म, त्याचं असणारं विशेष व्याख्यान अशा प्रकारे वेदा विनाशनम नित्यम या श्लोकाच्या व्याख्येमध्ये विस्तारपूर्वक ही संपूर्ण गोष्ट पुढे सांगितलेली आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे जो ज्ञानी आहे त्यासाठी कर्मयोगाचा अनुष्ठान नाही, आणि जो अज्ञानी आहे हा अज्ञानी कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकर्म एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. हे या श्लोकाच्या माध्यमातून सांगायचं आहे. यः तू, पुन्हा आचार्य पुढच्या श्लोकाच्या प्रपीठिका करतात. आचार्य म्हणतात काय म्हणतात, यः तू अनात्मज्ञ चोदितम कर्म न आरभते इति तत् असत एव हि. जो आत्मज्ञानी नाहीये अजून, म्हणजेच जो अज्ञानी आहे, जो आत्मज्ञानी नसून शास्त्रविहित कर्म करत नाही, त्याचे ते कर्म करणे योग्य नाही. अजून ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. तसं पहिला आरंभी सांगितलं की त्या भूमिकेत अजून गेलोच नाही आणि त्याग करून बसला. अलग लक्षात. मग काय झाला, तो स्लीपरी पाहतो, घसरणार पाहते जातात. त्याला जरी वाटत असेल की अधिकार नाही आणि कर्माचा त्याग केला, फार चांगलं झालं, आता मस्तपैकी तो दुसऱ्या मार्गाला लागला. म्हणजे अशा प्रकारे जो आत्मज्ञानी नाही, अजून त्याला ते ज्ञाननिष्ठा अजून प्राप्तच झालेली नाहीये, त्या अवस्थेत तो अजून गेलेलाच नाहीये, असा जो आहे, जो आत्मज्ञानी नाही आणि काय करतो, शास्त्रविहित कर्म करत नाही. त्याला पण तो समजला, भ्रमित झाला आणि समजला काय, मी ज्ञानी झालेलो आहे, मला ही कर्म कशाला करायचे, कर्म तुच्छ, याने काय प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे त्याने काय केलं, शास्त्रविहित कर्माचा त्याग सुद्धा आता त्याने केला, त्याचे ते कर्म न करणे. म्हणजे अशा प्रकारे अधिकार नसताना ज्ञानयोगाची अजून निष्ठा, ज्ञानयोगामध्ये अजून आरूढ झालेला नाही, तेच अधिकार नसताना केलेला कर्माचा त्याग हा निश्चितपणे काय दुःखकारकच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो अधिकार नसताना त्याग करतो कर्माचा, त्याचं काय सांगितलं, त्याच्यासाठी त्याचं असणारं उदाहरण या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य देतात. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. मिथ्याचारी सांग, मिथ्याचार म्हणजे खोटच. अलग लक्षात. आता आपण जे सगळं पाहतो ना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, बरेचसे जे आहेत साधक वर्ग किंवा बरेचसे साधू, हे ते आपण जे सगळं काही पाहतोय, बरेचसे मिथ्याचारी, त्यांचा अधिकारच नाही. अधिकार नसताना आम्ही अमुक झालो, मी तमुक झालो, मी याव झालो, मी त्या, काही त्याचा उपयोग नाही.
ते सर्वच्या सर्व जे आहे ते स्वतःच स्वतःला फसवत आहेत. हे मिथ्याचारी आहेत सगळे. भगवंत इंद्रियार्थान विमूढ आत्मा म्हणतात. मिथ्याचार उच्यते. ते सगळ्याच्या सगळे मिथ्याचारी, खोटं आचरण करतात. अधिकार नसताना कर्माचा त्याग करणं म्हणजेच मिथ्याचार. आणि त्याने काही त्यांना सिद्धी प्राप्त होत नाही. उलट काय करतात ते ते स्वतःच्या आत्म्याचा हनन करतात. म्हणजे आत्म्याला काय करतात ते खाली घरतात घेऊन चालले. त्याचा उद्धार करायच्या ऐवजी काय करतात त्याला घरतात घेऊन चाललेले आहे. जे कर्मेंद्रियांना हट्टाने रोखून मनाने इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करतो. अलग लक्षात. कर्मेंद्रिय तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जे आहे ते बलात् त्यांना म्हणतात इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, हे करायचं, मी ज्ञानी झालो, मी इथंच बसून राहतो, मी अमुक करतो, मी त्यामुक करून मी ध्यान करतो. परंतु कर्मेंद्रियांना काय केलं बलपूर्वक रोखून नाही जायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं अत्यंत बलात् त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. परंतु जात नाही. परंतु चिंतन सगळं तेच करतो. तरी तिथे गेला. आणि तिथं गेलो असतो तर बरं झालं या लागून. अरे मी आता ह्या मार्गावर आलो, मी वेदांत शास्त्र श्रवण करतो, हे करतो ते करतो, आता माझं श्रवण चाललंय, हे करायचंय मला, ते असं करतो मस्त. आणि काय करतो आज कुणाचं निमंत्रण, आता मी लग्नाला जाणार नाही, मी आज इथं बसून हेच करणार, थोडं ध्यान करणार. आणि ध्यानाला बसल्यानंतर काय तर सगळंच्या सगळं लग्नाचं चिंतन करत बसतो. मी गेलो असतो तर बरं झालं असतं, तिथं हे भेटले असते, ते भेटले असते, अमुक झालं असतं. तर म्हणजे कर्मेंद्रियांना हट्टाने रोखून काय करतोय इंद्रियांचे विषयांचे चिंतन करतोय मनामधून. मला तिथं बसतोय परंतु मनाने त्या सर्व गोष्टींचं चिंतन करतोय. अशा प्रकारे जो मूढ बुद्धी असणारा मनुष्य अशा प्रकारे जो राहतो तो सर्वच्या सर्व मिथ्याचारी म्हटलेला आहे. खोटा वागतो, स्वतःच्या हाताने फसवणूक करत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे जो स्वतःचीच फसवणूक करतो तो आध्यात्मिक शास्त्रामध्ये कधीच अधिकारी पदाला प्राप्त होत नाही. कारण पहिल्यांदाच तू स्वतःला फसवतो. बाकीच्यांचा विचार लांब आहे. आता विचार बघतो स्वतःचाच आहे, तुझा आणि तुझ्या अंतःकरणाचाच विचार आहे. अंतःकरणाची तयारीच नाही. तयारी नसताना सुद्धा काय करतो त्यांना बलात् त्याला बसवतो. इथं नाही बस इथं, जसा आई त्याची इच्छा नाहीये अभ्यास करायची, मग आणते ओढून बाहेरनं. बस झालं, किती वाजता खेळतो, परीक्षा चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. आणि काय करते आई त्याला तिथं बसवते एका कोपऱ्यात. आणि बसवल्यानंतर काय झालं, मग आई आपली स्वयंपाकाला लागली की हा काय याच्या आपले तिथं नुसतं नावाला पुस्तक पुढे, दप्तर उलगडलंय, पुस्तक सगळं ठेवलंय, परंतु सगळं दाखवतोय आई बघते म्हणून. परंतु याचं आता असणार चित्त, याचं असणार मन कुठे तर बाहेरच आहे. अरे त्याचा ह्याचा डाव आला असेल, त्याचा डाव आला असेल, आता माझा डाव आला असता, आईने मला उगीच आणलं, मग त्याचं लक्ष आता अभ्यासावर आहे का, अभ्यासावर नाही, मग लक्ष कुठं खेळावरच आहे. परंतु बसलाय कुठं, घरात बसलाय. त्याप्रमाणेच हा सुद्धा किंवा अशा प्रकारे जे तयारी नसताना अजून त्यांना बलपूर्वक हितच बसायचं, हेच साधना करायची, तमुक करायचं, अमुक करायचं म्हणून बलपूर्वक त्या ठिकाणी ठेवून काय करतात, त्या बलपूर्वक ठेवून त्याच मनाने पुन्हा काय करतात, जरी बसवलं तरी मनाने काय करतात, त्याच विषयांचं चिंतन करतात. मनाने चिंतन करतात. बसवला घरात, बसलाय मस्त तिथे, परंतु विषय सगळ्या चिंतन कसलं, चिंतन सर्व विषयांचं चाललेलं. बसलाय ध्यानाला, विषय सर्व विषयांचं चिंतन चाललेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जो अधिकारी नसताना अशा प्रकारे विषयांचं चिंतन करत राहतो तो सर्वच्या सर्व त्याने स्वतःला ती फसवणूक करत असतो. मिथ्याचारच उच्यते, त्याला मिथ्याचारी सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मेंद्रियाने आचार्य काय म्हणतात, कर्मेंद्रियाने म्हणजे हस्तादीने संयम्य संहृत्य य आस्ते तिष्ठते मनसा स्मरन् चिंतयन् इंद्रियार्थान विषयान विमूढात्मा विमूढ अंतःकरणो मिथ्याचारः मृषाचारः पापाचारः स उच्यते. आचार्य अतिशय जे पेक्षा स्पष्ट म्हणतात, जो मनुष्य
काय हात पाय आदी कर्मेंद्रियांना थांबून हे करणार नाही, ते करणार नाही, हे खाणार नाही, ते खाणार नाही, सगळं अनेक कॅटलॉग तयार करतो. अलग लक्षात जे असं प्रारंभिक वेदांत शास्त्राचं श्रवण करण्यासाठी येतात अथवा काही साधक. आता तुम्हाला अनुभव नाही, पण आम्ही आता हरिद्वार, ऋषिकेश इकडे सगळे यांच्यामध्ये असे राहिलेलं असल्यामुळे अनेक गोष्टींचे अनुभव तिथे पाहिलेले. कशा प्रकारे पहिल्या अवस्थेमध्ये आल्यानंतर नवीनच आहे अजून, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी अमुक करत नाही, मी तमुक करत नाही, मी ही गोळी घेत नाही, मी ती गोळी घेत नाही, मी असं करत नाही, मी तसं, अनेक लांब पट्टी असते नवीन जे साधक असतात त्यांचे. आणि म्हणजे अशा प्रकारे आणि परंतु ते कसं, मग या ठिकाणी अजून तुझा अधिकारित्वच नाही, आरंभच आहे. साधनेला काय केली, आत्ताशी सुरुवात केली, आणि सुरुवात केल्यानंतरच तू अगदी शेवटच्या पदाच्या भूमिकेत जर गेला त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून अशा प्रकारे जसं आपण म्हणतो व्यवहारामध्ये अजून सरपंचच झाला नाही तर आमदारकीची स्वप्न करून काय उपयोग आहे. पहिल्यांदा त्याला सरपंच व्हायला लागेल, गाव कसा चालवायचा हे बघितलं पाहिजे, त्यानंतर पुढे जाईल तो पंचायत समिती, नंतर पुढं जिल्हा परिषद, त्याच्या पुढं करत 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 हळू आमदारकीपर्यंत जाऊन पोहोचेल. त्याची सुरुवात कुठनं केली पाहिजे, जवळ गावापासून केली पाहिजे. त्याप्रमाणे या ठिकाणी अजून कर्माला आरंभच नाही, तस कर्म सगळी सोडून बसला, त्याचा काय उपयोग होणार आहे, त्या काही उपयोग करणार, अनुभवच त्याला नाही. कसं काय चालवायचं, गावच चालवला नाही तर सगळा जिल्हा कसा काय चालवणार. आणि म्हणून अशा प्रकारे जो मनुष्य हात पाय आदी कर्मेंद्रियांना थांबवून काय करतो, कर्म न करता थांबवतोय की हे करणार नाही, ते करणार नाही, असं करणार, परंतु इंद्रियांच्या भोगामध्ये मनाने चिंतन करत राहतो. जरी थांबवलं असलं तरी फक्त शरीराने थांबलाय, परंतु मनाने त्याच गोष्टींचं सातत्याने चिंतन करतोय. थांबलाय शरीर, मी जात नाही तिथं, परंतु मनाने अरे तिथं गेलो असतो तर किती बरं वाटलं असतं, त्या लग्नामध्ये हा भेटला असता, तो भेटला असता, मस्तपैकी उत्कृष्ट प्रकारचे पदार्थ होते, बुफेला हे होतं ते होतं, एवढे पदार्थ खाता आले असते, कशाला इथं बसतो. अशा प्रकारे थांबून विषयांचं मनाने चिंतन करत राहतो. साधकांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, अलग लक्षात. म्हणून जो मनुष्य हात पाय आदी कर्मेंद्रियांना थांबवून कर्म न करता इंद्रियांच्या भोगामध्ये काय करतोय, थांबवतोय, परंतु मनाने त्याचं चिंतन करत राहतो, तो विमूढात्मा, तो मूर्ख विमूढात्मा, स्वतःच्या आत्म्याचाच हनन करणारा आहे, मिथ्याचार करणार आहे, म्हणजे मिथ्या खोटं दाखवणार आहे लोकांना. बघा मी अमुक आहे, परंतु मनाने त्याचं चिंतन करतो. ढोंगी आचार्य स्पष्ट शब्दात सांगतात. कोण आहे तो, ढोंगी. मग असा जो मिथ्याचारी ढोंगी विमूढात्मा जो आहे तो कसा काय आत्मज्ञान सिद्धी प्राप्त कशी काय नैष्कर्म सिद्धी प्राप्त करू शकतो, पण तो नैष्कर्म सिद्धी कदापि प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे यस्त्विंद्रिया आणि मनसा नियम्यालपते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्तस्स विशिष्यते. पुढे जाऊन आचार्य त्यानंतर अशा प्रकारे जो मिथ्याचारी झाल्यानंतर, परंतु हे अर्जुना काय, जो मनुष्य मनाने इंद्रियांवर नियंत्रण करून आसक्तिरहित होऊन निष्काम भावाने कर्मेंद्रियांद्वारे कर्मयोगांचे आचरण करतो, तोच काय, म्हणजे याच्यापेक्षाही हा श्रेष्ठ सांगितला. जो मिथ्याचारी आहे, खोटं दाखवतो लोकांना दाखवतो मी फार मोठा साधक, परंतु मनाने सगळ्या विषयांचंच चिंतन करतोय, असा जो मिथ्याचारी आहे त्या मिथ्याचारीपेक्षा हा पुढे सांगितलेला कर्मयोगी जो आहे तो श्रेष्ठ आहे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोगम असक्तस्स विशिष्यते. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य काय मनाने इंद्रियांवर नियंत्रण करतो, यांनी काय केलंय, इंद्रियांवर नियंत्रण केलंच नाही, फक्त त्यांना दाबून ठेवली, परंतु हा काय करतोय, मनाने इंद्रियांवर नियंत्रण करून काय झाला, मग याची आसक्ती आहे तिथं, हा आसक्ती रहित झाला. आता दोघांमधला फरक, आसक्ती रहित होऊन मग काय करतोय, निष्काम भावनाने, मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नाही, कुठला असा प्रकार, निष्काम भावाने कर्मेंद्रियांद्वारे, ही असतात जी कर्मेंद्रिय आहे, याने काय केलं, यांना दाबून ठेवली आहेत, मनाने चिंतन करतोय अलग, परंतु हा याने दाबून नाही ठेवली, त्यांच्यावर नियंत्रण करतोय. आणि निष्काम भावाने कर्मेंद्रियांद्वारे कर्मयोगांचा आचरण करत असणारा जो आहे कर्मयोगी,
तोच श्रेष्ठ आहे. म्हणजे अशा प्रकारे इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून जो कर्मयोगांचा अनुष्ठान करतो तो श्रेष्ठाने, जो इंद्रियांच्या अधीन जाऊन बलपूर्वक त्यांना एका ठिकाणी थांबून मनाने विषयांचं चिंतन करतो तो मिथ्याचारी. त्या मिथ्याचारीपेक्षा हा कर्मयोगी कदाही नेहमीच श्रेष्ठ दर्जाचाच आहे. आणि याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. 7व्या श्लोकाचं व्याख्यान.